तिथले डॉक्टर जो स्टाफ आहे ना तो अक्षरशः निष्क्रिय आहे, निष्काळजी आहे. आता हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. इथं महिलांची प्रसूती होते, डिलिव्हरी होते. गेल्या 7 ते 8 महिन्या इथं फक्त 6 ते 7 महिन्याची प्रसूती झालेली आहे. वास्तविक पाहता 4 लाख लोकसंख्या असणारं हे बदलापूर शहर आहे. कारण की आदिवासी पार गोरगरीब भाग जो आहे खूप मोठ्या प्रमाणात इथे येतो. परंतु इथल्या स्टाफ जो आहे तो रात्री 8 वाजता या हॉस्पिटलला कुलूप असतो. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आणि सांगतो आमच्याकडे पाणी नाही आहे. पाण्याचं 9.5 लाख रुपयाचं बिल झालेलं आहे. ते कुठल्याच प्रकारचं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं कनेक्शन कट न करता इथं पाण्याची सेवा ठेवली आहे. तरी हे म्हणतो आमच्याकडे पाणी नाही आहे. लोकांना गरोदर मातांना जे आशा वर्कर घेऊन येतात त्यांना परस्पर दुसऱ्या ठिकाणी पाठवतात. तिसरा विषय असा आहे की इथून रिफर झालेल्या ज्या महिला गरोदरच्या केसेस ज्या आहेत ना प्रसूती त्या जवळपास 25 आहेत. म्हणजे इथं जेव्हा महिला येतात ना गरोदर प्रसूतीसाठी तर हे डॉक्टर लोक सांगतात आमच्याकडे वेळ नाही, आमच्याकडे टाइम नाही आहे किंवा आमच्याकडे पाणी नाही आहे, आमच्याकडे सुविधा नाही आहे, लाईट नाही आहे, असं नाही म्हणून ग्रामीणला पाठवतात. तर ग्रामीणला आपल्याला रिपोर्ट दिला अशा 25 आहेत. पण त्याच्यापेक्षा हद अशी झालेली आहे की मी तुम्हाला आताच सांगितलं आहे की 108 ह्या वांगणीत होतात. इथं का होत नाही? माझा उद्देश आहे की बदलापूरच्या गरोदर मातांना हे लोक न्याय का देत नाहीत, आरोग्य सेवा का देत नाहीत? हे आपलं जे आहे कर्तव्य आहे हे कर्तव्य पाळत नाहीये. म्हणून त्यांना म्हटलं तुम्ही फुकटाचा पगार घेता सरकारचा, तुम्ही आता झोपा काढा. 8 दिवसापूर्वी अतिशय तातडीची प्रसूती होती पण या लोकांनी नाही केली. ती पाठवली याला जिल्हा उपकेंद्राला. घोरपडे चौकामध्ये त्या महिलेची प्रसूती झाली गाडीमध्ये. अशी परिस्थिती आहे. काही घेणं नाहीये. गलेलठ पगार घेतात हे लोक, आपल्या कर्तव्याची निष्ठा राखत नाहीयेत. म्हणून त्यांना म्हटलं तुम्ही झोपा काढा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.